नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या टॉपिकबद्दल आज आपण बोलणार आहोत. कांदा पिकामध्ये साईज नेमकी कशी व्हायला पाहिजे किंवा साईज होण्यासाठी नेमकी आपण कुठल्या पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे. मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी रिकमेंड केल्या जातात. खरंच त्या गोष्टीचा रिझल्ट आहे का? आता मी असेल किंवा कोणी असेल जो तो त्याचा फायद्याचा विचार करता करता आपला शेतकरी मात्र हातघाईला आलेला आहे. जो काही खर्च तो करतोय, नेमकी कुठल्या गोष्टीची निवड त्याने करायला पाहिजे ही गोष्ट त्याला तिथं कळत नाही आणि शेतकऱ्याचा तिथं मोठ्या प्रमाणात लॉस होतो. तर तीच गोष्ट टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ देतोय. 100% गॅरंटीने सांगतो की 99% सुद्धा नाही, 100% या फवारणीचा आणि दिलेल्या कॉम्बिनेशनचं जे काही पाण्याने ॲप्लिकेशन देतोय त्याचा 100% प्रॉपर रिपोर्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. फक्त सांगितलेल्या ज्या गोष्टीचं तंतोतंत पालन करायचे आहे, हाच आपला कायम व्हिडिओचा तंतोतंत विषय असतो की सांगितलेल्या गोष्टींचं जर पालन केलं तर आपल्याला रिपोर्ट भेटतात म्हणजे भेटतात. आता महत्त्वाची गोष्ट अशी, कांदा पिकामध्ये ह्यावर्षी काय झालं, पाऊस जो आहे तो कांदे लागणीनंतर 1-1.5 महिन्याने झाला. बऱ्याच शेतकऱ्यांचा पहिला डोस पडलेला होता, काहींचा पडलेला नव्हता. ज्यांचा पडलेला होता त्यांचा डोस धुवून गेला, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन धुवून गेला. जमिनीमध्ये सतत झालेल्या पावसामुळे जमीन कडक झाली, रूट डेव्हलपमेंट झाडाची म्हणजे आपल्या कांद्याची पूर्णपणे थांबली आणि या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव असा झाला की कांद्याची पात बनायला जो योग्य वेळ हवा होता, योग्य न्यूट्रिएंट हवे होते, ते उपलब्ध झाले नाही. शेतकऱ्यांनी बरेच स्प्रे घेऊन बघितले पण त्याचाही काही फायदा झाला नाही. शेवटी कांदा ह्या परिस्थितीमध्ये आला की कांद्यामध्ये मुबलक अशी पात बनली नाही तर ही साईज झाली पाहिजे. या गोष्टीचं प्रॉपर तंतोतंत पालन आपण काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला योग्य ती साईज भेटेल. तर तुम्हाला एक ॲप्लिकेशन मी देतोय ते कधी द्यायचं आहे, तर आपला कांदा जेव्हा गोल्टी साईजमध्ये येतो म्हणजे 20-25 mm कांदा जेव्हा बनतो त्या अवस्थेमध्ये कांदा असताना आपल्याला हे ॲप्लिकेशन द्यायचं आहे. मान्सून क्रॉप सायन्सचं माझ्या अतिशय विश्वासाचं, खरोखर सांगतो मलाही विश्वास नव्हता, इतकं छान हे प्रोडक्ट आहे. K44 नायट्रोजन 5%, जे तुमचं नायट्रोजन आहे ते पोटॅश उपलब्ध करून देण्याचं काम करतं. तर पोटॅशियम ऑक्साईड 44% असं हे प्रोडक्ट आहे. 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 2.5 लिटर याचा वापर करायचा आहे. आणि सोबत तुम्ही काय दिलं पाहिजे तर ॲमिनो पावडर 500 ग्रॅम किंवा फुलविक पावडर 500 ग्रॅम देऊ शकता. किंवा या दोघांपेक्षाही बेस्ट ऑप्शन, कांद्याला कलर आला पाहिजे म्हणून जे न्यूट्रिएंट काम करतं ते म्हणजे बॉरॉन, तर त्या बॉरॉनचा वापर तुम्ही इथं 500 ग्रॅम करू शकता. असं कॉम्बिनेशन दिल्यानंतर तुम्हाला इतके भारी रिपोर्ट भेटणार आहे की नाद नाही. पण हे कॉम्बिनेशन दिल्यानंतर 4 दिवसांनी पुन्हा एक पाणी तुम्हाला त्याच्यावर द्यायचं आहे आणि हे पाणी दिल्यानंतर 4थ्या दिवशी म्हणजे K44 दिल्यानंतर 8व्या दिवशी तुम्हाला भयानक रिपोर्ट या K44 नावाच्या प्रोडक्टचे बघायला भेटतील. त्याच्यानंतर जो स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे, हा स्प्रे आपल्याला कधी घ्यायचा आहे, ज्यावेळेस आपण K44 देतो. K44 दिल्यानंतर आपण त्या K44 सोबत पाणी दिलेलं असतं. जमीन जेव्हा वापसा कंडिशनमध्ये पुन्हा येते त्यावेळेस तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे. या स्प्रेमध्ये तुम्हाला जे FMC कंपनीचं लिजेंड येतं ज्याच्यामध्ये रोडोफाईट्सपासून डिराईव्ह केलेलं पोटॅश आपल्याला बघायला भेटतं, त्याचा वापर आपल्याला 48 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी करायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला CPPOचा वापर करायचा आहे. आता CPPO बऱ्याच साऱ्या कंपन्यांचे बरेच सारे CPPO मार्केटमध्ये, जे तुम्हाला उपयुक्त चांगलं वाटेल मी रिकमेंड करेल ऑर्जिन क्रॉप सायन्सचं एझिटेक. तुम्हाला जे काही बेस्ट वापेल त्याचा वापर तुम्ही 250 मिली 200 लिटर पाण्यासाठी करू शकता. सोबतच तुम्हाला जे सिझिंटा कंपनीचा पॅक्लोबुट्राझोल म्हणजेच कल्टर मार्केटमध्ये भेटतं, त्या कल्टरचा वापर इथं करायचा आहे. कल्टरचा वापर 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 40 मिली इथं करायचा आहे. अतिशय छान रिपोर्ट भेटतात. त्याच्यासोबत तुम्हाला 05234 ही जी ग्रेड मार्केटमध्ये भेटते तिचा वापर 1 किलो करायचा आहे. या चौघांचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी द्यायची आहे आणि पुन्हा हे झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी एक पाणी आपलं जातं आणि त्याच्यानंतर जे रिपोर्ट्स तुम्हाला भेटतात ते अतिशय भयावह करणारे रिपोर्ट्स असतात. जबरदस्त रिपोर्ट आहे. तुम्ही एकदा ह्या कॉम्बिनेशनचा जो स्प्रे कॉम्बिनेशन दिलं आहे त्याचा आणि जे ड्रिप ॲप्लिकेशन म्हणजे पाण्यानं ॲप्लिकेशन दिलं आहे त्याचा वापर एकदा करून बघा. वापर झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात आपल्या व्हिडिओच्या कमेंट करून सांगायची आहे की काय रिपोर्ट तुम्हाला आलेले. व्हिडिओ सेव्ह करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पीक कुठलंही असो, काही अडचण असेल, शेड्यूल हवं असेल तर खाली जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती संपर्क करा. आम्ही तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तत्पर आहोत. स्टे ट्यून्ड.